हाय हॅलो नमस्कार, मी सुनंदा जोशी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे सॅटर्डे आणि मिस्टरांना पण सुट्टी आहे, सो मुलगी पण त्यांच्यासोबत खेळत बसलेली आहे। आणि आता नाही ना, बाकी सगळं काम आवरले मी आणि वाजलेत किती 12 वाजलेत। आणि आम्ही आज प्लॅन केलं होतं की आज पेस्ट कंट्रोल करायचं आणि पेस्ट कंट्रोलसाठी आम्ही बुक केलं आहे। पण त्यांनी असं सांगितलं आम्हाला की किचन जर खाली करून ठेवला तर बेटर होईल। मग म्हटलं ठीक आहे, चला आता आपण व्हिडिओला पण सुरुवात करूया आणि किचन देखील थोडं थोडं करून खाली करून घेऊयात। कारण पूर्ण किचन खाली करायचं म्हटलं तर 20 ते 25 मिनिटं तर आरामात जातात। सो त्यामुळे आपल्यालाच बेटर होईल की त्यांचं काम तेवढं लवकर आवरून जाईल आणि घर पटकन पेस्ट कंट्रोल करून होईल। कारण पूर्ण 2 BHK फ्लॅट आम्हाला आज 2 BHK फ्लॅट आम्हाला आज पूर्ण हे करून घ्यायचं आहे, पेस्ट कंट्रोल करून घ्यायचं आहे। कारण बारीक बारीक जी झुरळ आहेत ना, किती पण आपण जरी प्रिकॉशन घेतले ना, ती मोठी होऊन आणि परत जास्त झुरळ होतातच। त्यामुळे विचार केला की एकदाच काय ते पेस्ट कंट्रोल करून घेऊया, 2-3 महिन्यासाठी आपण रिलॅक्स होऊन जाऊ। सो चला मग आता पहिल्यांदा किचन खाली करून घेऊयात आणि त्यानंतर किचनचं त्याने आवरेपर्यंत बाकीची बेडरूम वगैरे पण आपल्याला खाली करावेच लागतील। सो ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेनच। चला पहिल्यांदा आता किचन खाली करून घ्यायचं आहे। भांडी डबे वगैरे सगळं काढायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल असं वाटतंय, बघू आता किती वेळ लागतो। पेस्ट कंट्रोल करायला येणार म्हटलं आपण साहित्य काढून ठेवलेलं बेटर आहे, आपल्यासाठी ते जास्त बेनिफिशियल होतं। कारण साहित्य लावताना आपल्याला इझी पडतं, म्हणून म्हटलं आपणच काढून देऊया त्यांना सगळी भांडी। आणि इथं आहे ना, मी जे काही बकेट्स टब होते ना त्यामध्येच भांडी भरत होते, म्हटलं पटकन उचलून आणता येतात नंतर देखील लावताना, म्हणून एक एक करून ट्रॉलीमधलं आहे ना जे काही साहित्य होतं ते सगळं एकेका टबामध्ये भरून ठेवलं आणि जेवढं बसेल तेवढं जास्तीत जास्त टबांमध्येच भरायचा प्रयत्न केला, जे छोटं छोटं साहित्य आहे ते। कारण पगळवून ठेवलं तर म्हटलं पसारा होणार आणि पसारा झाला तर नंतर आपल्याला आवरायला वेळ होणार, या उद्देशानं म्हटलं टबामध्ये भरून ठेवूयात। आणि जे काही टब बकेट्स होते ना त्यामध्येच ते व्यवस्थित क्लीन करून भांडी भरून ठेवली। जसं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघताय ना त्या पद्धतीनं सगळं एक एक करून मी ट्रॉल्या खाली करून घेतल्या। आता पहिल्यांदा ट्रॉल्या खाली करून घेत होते आणि त्यानंतर मग वरचे जे काही कबर्ड्स होते ना, लॉफ्ट वगैरे ते देखील मला रिकामी करायचे होते। आणि या दरम्यान आहे ना, जर तुम्ही बघितलं तर माझी मुलगी देखील एक एक साहित्य आहे ना घेऊन जात होती। आणि हे जे सगळं साहित्य आहे ना ते आम्ही ठेवलं होतं छोटी बेडरूम जी आहे ना, गेस्ट रूम, त्या रूममध्ये सगळं साहित्य नेऊन ठेवलं। कारण त्या रूममध्ये पेस्ट कंट्रोल करायचं नव्हतं, कारण तिथं काही इतकं यूज नसतो त्या रूमचा, त्यामुळे तिथं पसारा वगैरे काही नाही आहे। त्यामुळे म्हटलं तिथंच नेऊन ठेवूयात त्या रूममध्येच। आणि लावण्य आणि तिचे पप्पा आहे ना, मी जे साहित्य काढून देत होते ना ते सगळं साहित्य नेऊन त्या रूममध्ये ठेवत होते। आणि इथं त्या दोघांची थोडी मस्ती चालली होती, जसं तुम्ही इथं बघताय। आणि मी त्यांना म्हणत होते व्हिडिओच्या आडवं उभं राहिलात तर मी शूट कसं करू म्हणून। आणि त्यानंतर हे सगळ्या ट्रॉल्या पहिल्यांदा रिकामी करून झाल्या आणि नंतर म्हटलं वरचे जे काही लॉफ्ट वगैरे कबर्ड्स वगैरे आहेत ना ते पण खाली करून घेऊया, म्हणून मी वरती चढले। आणि वरती चढून मग जे डबे होते ते सगळे मी त्यांच्याकडं काढून देत होते आणि ते आणि माझी मुलगी दोघंजण मिळून घेऊन जात होते। लावण्या देखील एक डबा आपलं थोडं घेऊन जात होती। इथं ते काही शूट केलं नाही, पुढं असली तर मी एखादी क्लिप लावेन, ती मोठे वगैरे डबे कसे घेऊन जात होती ते। आणि इथं त्यांनी अर्ध्या तासात येतो म्हणून सांगितलेले पेस्ट कंट्रोल करायला। आता म्हटलं पेस्ट कंट्रोल करायचं तर अख्खा दिवस जाणार हे मात्र कन्फर्म झालं होतं, कारण साहित्य काढायला आणि लावायला एक अर्धा तास जरी गेला तरी 1 तास जातो। आणि त्यानंतर त्यांनी पेस्ट कंट्रोल करून गेल्यानंतर आहे ना आम्हाला परत ते सगळं क्लीन तर करावंच लागणार होतं। त्यामुळं म्हटलं की आजचा दिवस पूर्ण पेस्ट कंट्रोलमध्येच जाणार, माइंड प्रिपेअर करूनच होतो। आणि त्यांनी मग थोड्या वेळाने पेस्ट कंट्रोल करायला आले। इथं आमचं साहित्य देखील काढून झालं होतं। आणि जसं तुम्ही इथं बघताय ना, इथं हॉलमध्ये गॅलरीची वगैरे जी ड्रेन पाईप असते ना तिथं वगैरे त्यांनी प्रॉपरली असं पूर्ण पेस्ट कंट्रोल करत होते। हा जो स्प्रे होता ना तो स्प्रे मारून घेतला, जिथं पॉसिबल होतं तिथं सगळीकडे स्प्रे मारला आणि जिथं पॉसिबल नव्हतं ना तिथं नंतर त्याने जेल लावलं होतं। आता तुम्ही इथं बघताय ते स्प्रे करतायत। मी हे स्प्रे करायचं किचनमध्ये स्प्रे करायचं काही जास्त घेतलं नाही, कारण का वास इतका येत होता ना की तिथं थांबणं पण अशक्य झालं होतं मला। त्यामुळे म्हटलं जे छोटं काही होतं तेवढ्याच क्लिप मी इथं घेतल्या। आणि इथं आपलं शू रॅक वगैरे होतं ना ते देखील मी इथं पेस्ट कंट्रोल करून घेतलं, कारण शू रॅकमध्ये होतातच, किती जरी म्हटलं ना तरी झुरळं होतात, कारण शू रॅक बाहेर असतो त्यामुळे त्याच्यामध्ये होणारच झुरळं म्हणून म्हटलं त्यांना तिथं पण करा।
आणि तिथून नंतर मग ना त्यांनी हे सगळं झाल्यावर किचनमध्ये पण पेस्ट कंट्रोल केलं आणि इथं पेस्ट कंट्रोल करून झालं होतं आमचं. आणि यांनी माझे मिस्टर यांना दाखवत होते 1-2 झुरळं बाहेर आलेली ते. आणि त्यानंतर आहे ना त्यांनी जेल, हे जे इंजेक्शन टाईपमध्ये आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी जेल घेतले आणि ते जिथं स्प्रे करू शकत नव्हते ना तिथं त्यांनी जेल लावलं होतं. आणि त्याने आम्हाला सांगितलं होतं की जेल जे आहे ना ते पुसून टाकू नका, थोडे दिवस राहू द्या, त्यानंतर मग ते कसं झुरळ असतील तर ते खाऊन मरून जातात म्हणून. जसं तुम्ही बघताय तर टी व्ही कॅबिनेटचे जे काही इंजेस वगैरे असतात डोअर्सचे, त्या डोअर्सना वगैरे किंवा ड्रॉवर्सचे चॅनल्स जे असतात ना त्या चॅनल्सना वगैरे ते प्रॉपरली जेल लावत होते. असं पूर्ण घरामध्ये जिथं आम्हाला स्प्रे करता नाही आलं ना तिथं त्यांनी हे जेल लावून दिलं होतं. सेम किचनमध्ये देखील जे काही ट्रॉल्या वगैरे आहेत त्याचे इंजेसेस असतील, त्याच्यानंतर कबर्डचे डोअरचे जे काही इंजेस असतील त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर हा डायनिंग टेबल होता त्या डायनिंग टेबलमध्ये सगळीकडे त्यांनी लावून ठेवलं. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ना तसं पेस्ट कंट्रोल तर ते करून गेले आणि ते जाताना सांगून गेलेले की 2 तास तरी तुम्ही आता हे सोडून देत असतात आणि 2 तासानंतर मग पूर्ण किचन पुसून काढा पाण्यानं आणि नंतर मग तुमची भांडी वगैरे लावायची असतील तर लावून घेऊ शकता. तर 2 तास म्हणण्यापेक्षा आम्ही ना 3-3.5 तासानंतर हे सगळं क्लीन करायला घेतलं आणि क्लीन करून आवरले. क्लीन करायचा काही व्हिडिओ केला नाही कारण खूप मोठा होईल म्हटलं. सेपरेटली कधीतरी परत जेव्हा घर क्लीन करेन त्यावेळेचा व्हिडिओ तर टाकेनच तुमच्यासोबत. सो त्याच पद्धतीने फक्त नॉर्मल पाणी घेऊन आम्ही हे सगळं क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर आता थोडा वेळ ना असं हे जे आहेत कंपार्टमेंट्स जे आहेत ना असे ओपन करून ठेवलेली होती. इथं ट्रॉल्या देखील मी ओपन केलेल्या होत्या, इथल्या ह्या ट्रॉल्या ओपन करून ठेवलेल्या होत्या. आताच मी बंद केल्यात. आणि त्यानंतर मग आता बघू आणि 5-10 मिनटात भांडी लावायला घेईन. ते तेवढं तुमच्यासोबत थोडंसं शूट करेनच, शेअर करेनच तुमच्यासोबत. भांडी लावायची आहे ती जी काही लावणार आहेत ते. सो आता लाईट गेले त्यामुळे थोड्या वेळ बसलेलो आम्ही. सो आता भांडी लावून घेणार आणि नंतर मग बाकी स्वयंपाकाचा पण टायमिंग होत आलेला आहे कारण सकाळपासून पेस्ट कंट्रोलमध्ये दिवस गेल्यासारखं झालं आहे आजचा. त्यानंतर त्यांनी पेस्ट कंट्रोल करून गेल्यानंतर आहे ना मी हे जे ट्रॉल्या वगैरे होत्या किंवा वरचे जे काही कबर्ड्स वगैरे होते ना सगळं असं ओपनच करून ठेवलं होतं कारण त्याचा स्मेल जो असतो ना खूप जास्त स्मेल येत होता, त्यामुळे ओपनच करून ठेवलेले होते मी. आणि नंतर म्हटलं की एक करून आपण पहिल्यांदा कॅबिनेट वगैरे लावून घेऊयात म्हणून सगळे यांना सांगितलं की तुम्ही आणून द्या साहित्याने, मी इथं पटपट लावून घेते कारण मी लावलं तर मला ॲटलिस्ट कळतं कुठं काय ठेवलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून म्हटलं मी इथं साहित्य परत लावून घेते आणि तुम्ही मला आणून द्या फक्त तिकडनं. सो त्यांनी ना आणून दिले व्यवस्थित सगळं, इकडं किचनमध्ये आणून ठेवले आणि नंतर मग तो हळूहळू लाव म्हणाले मला. सो मी इथं परत लावून घेत होते. जसं तुम्ही इथं बघताय ना तसं पूर्ण किचन आहे ना आम्ही पूर्ण किचन जे आहे पूर्ण म्हणजे पाण्यानं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आणि सगळे डोअर ओपन 1 तासभर असेच ठेवून दिलेले. आणि त्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट 4-4.5 तासानंतर आम्ही हे साहित्य लावायला घेतलं तरी देखील थोडा स्मेल होताच घरी. जसं लॉफ्टमध्ये किंवा आपल्या ट्रॉल्या ज्या आहेत ना त्या ट्रॉल्यांच्या पाठीमागं वगैरे जे स्प्रे केलेलं होतं ते हे करता येत नाही ना आपल्याला, पुसता येत नाही, त्यामुळे त्याचा स्मेल जो होता तो राहिला होता थोडाफार. ॲटलिस्ट जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करते ना त्या दिवसापर्यंत पण होताच थोडा स्मेल. पण त्यांनी सांगितलेलं की हर्बल प्रोडक्ट्स आहेत, हार्मफुल काही नाही आहेत, त्यामुळं तुम्ही पाण्यानं व्यवस्थित क्लीन करून यूज करू शकता 2 तासानंतर. सो आम्ही 1-5 तासानंतर भांडी लावायला घेतलेली होती जसं तुम्ही इथं बघताय तसं. सो म्हटलं तर वरती चढून भांडी लावायची होती त्यावेळेला म्हटलं की तुम्ही सगळी वरती जी काही भांडी ठेवतो ना आपण ती पहिल्यांदा आणून द्या मला वरतीच, कारण खालीवरती करण्याऐवजी म्हटलं तुम्हीच आणून द्या, मी पटपट लावून घेते फक्त. आणि मी इथं लावून घेत होते जसं तुम्ही इथं बघत आहात ना त्याप्रमाणेच. त्यानंतर मग म्हटलं तर ट्रॉल्या लावायला घेऊयात आपण. सो ट्रॉल्या लावताना आहे ना माझी मुलगी जी आहे ना मी लावणार म्हणून थोडं हे तुम्ही बघू शकता एक साहित्य ती मला आणून देतच होती. हे ठेव मम्मा, ते ठेव मम्मा चालू होतं तिचं. सो इथं मी एक करून ट्रॉली लावून घेतली आणि कटलरीची जी ट्रॉली होती ना त्या ट्रॉलीमधलं जे कंटेनर होतं ते क्लीन करायचं राहिलं होतं म्हणून म्हटलं तसंच त्याच्यामध्ये टाकून ठेवलं. जर तुम्ही बघितलात ना तर पहिला जो ड्रॉवर आहे त्या ड्रॉवरमध्ये मी तसंच सगळं ओतून ठेवलं होतं, टाकून ठेवलेली कटलरी जी काय होती ती.
आणि त्यानंतर मग ही जी भांडी होती ना, ही मी सकाळी स्वयंपाकावरल्यानंतर घासून ठेवलेली होती, ती पण म्हटलं आता सुकलेली आहे, ती पण लावून घेऊया म्हणून तीसुद्धा मी इथं भांडी लावून घेतलेली होती. आणि अशा पद्धतीनं आहे ना, यामध्ये कमीत कमी माझा अर्धा पाऊण तास गेला, कारण थोडीशी सेटिंग चेंज करून मी परत भांडी लावून घेतली त्यामुळे. आणि इथं ऑलमोस्ट होत आलेलं काम इथं तुम्ही बघताय. जसं ही एवढी भांडी लावली ना, त्यानंतर सगळं लावून झालेलं होतं माझं. आणि इथं थोडं पाणी पण होतं, ते पाणी पुसून मी भांडी लावून घेतली. आणि इथं मग बर्नर वगैरे जे होते सुकायला ठेवलेले ते पुसून ते पण मी गॅसवरती ठेवून दिले. जसं आता तुम्ही बघितलेत ना, त्याप्रमाणे पूर्ण किचन लावून घेतलेलं आहे. एक अर्धा तास गेला पूर्ण किचन लावायला. आणि किचनसोबतच आहे ना, बाकीच्या पण रूम होत्या त्या पण आम्हाला क्लीन करायच्या होत्या, पण त्या म्हटलं थोडं फ्लोअरवरती जे काय होतं ना तेवढं क्लीन करून घेतलं आणि बाकीचं मुरगीत म्हटलं व्यवस्थित पेस्ट कंट्रोल केलेला. आता ना हा पूर्ण दिवस ऑलमोस्ट पेस्ट कंट्रोलमध्ये गेलेला आहे. आणि आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि असे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.